पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रिय बंधू आणि भगिनीनो, आपण उपवास काळामध्ये पदार्पण करता. उपवास काळ खरोखर आम्ही भाग्यशाली आहोत की आम्हाला या वर्षीचा उपवास काळ पाहण्यासाठी मिळत आहे. उपवास काळामध्ये आम्ही स्वतःला तयारी करण्यासाठी पुन्हा एकदा आम्हाला संधी मिळत आहे. खरोखर जे लोक उपवास काळामध्ये प्रवेश करतात ते खरोखर भाग्यशाली आहेत, कारण उपवास काळ आम्हाला पवित्र बनवण्यासाठी संधी देतो. आम्ही पवित्र बनण्यासाठी, पश्चाताप करण्यासाठी, पाप स्वीकार करण्यासाठी, स्वतःला शुद्ध करण्यासाठी आम्हाला उपवास काळ आम्हाला संधी देत आहे. आपण देवाला धन्यवाद देऊया. आणि उपवास काळ आहे काय, आपण विचार करूया. 40 दिवस, हा 40 दिवसाचा काळ स्वतःला पवित्र बनवण्यासाठी तयारी करण्याचा काळ आहे. आम्ही रोमकरास पत्र अध्याय 12 ओवी 1 मध्ये वाचतो. संत पौल सांगते, संत पौल आम्हाला सांगत आहे, अध्याय 12 वचन 1 मध्ये, तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी. देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण, देवाला ग्रहणीय समर्पण करावं म्हणून संत पौल आम्हाला सांगत आहे. म्हणजे या काळामध्ये, 40 दिवसाच्या या काळामध्ये आम्ही स्वतःचे सुख विसरून, आमची आनंद उल्हास विसरून, आमचे शरीराला दुःख देऊन, आम्ही पापापासून दूर राहून आपण देवाला समर्पण करण्याचा काळ आहे. प्रियजन, आम्हाला माहित आहे, निनवेच्या लोकांना परमेश्वराने पश्चाताप करण्यासाठी सांगितलं, कारण ते पापामध्ये होते. आणि योनाला त्याच्याकडे पाठवण्यात आलं, कारण ते लोक पापामध्ये होते आणि परमेश्वराने ते लोक पश्चाताप करावे अशी देवाची इच्छा होती. आणि जेव्हा योनाद्वारे परमेश्वराचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचला, त्या सर्व लोकांनी पश्चाताप केला, गोनपाट नेसले, स्वतःवर राख लावून घेतले, खाली बसले, पश्चाताप केला. तेव्हा देवाने त्या शहराला वाचवलं. प्रियजन हो, आम्हाला सुद्धा परमेश्वर पश्चाताप करण्यासाठी आणि स्वतःचे पाप कबूल करून, देवाला समर्पण करून, पश्चाताप करून, पाप स्वीकार करून पुन्हा न करण्याचा निर्णय घेण्यासाठी प्रभू आम्हाला आमंत्रित करत आहे, पश्चाताप करण्यासाठी. प्रियनो, येशू ख्रिस्ताने सुद्धा आपले कार्य सुरू करण्याच्या पूर्वी स्वतः 40 दिवस आणि 40 रात्र त्यांनी उपवास केला. कशासाठी? की देवाकडून शक्ती प्राप्त करण्यासाठी. हा उपवासाद्वारे ह्या शरीराला कमी करण्यासाठी, उपवासाद्वारे या शरीराची शक्ती कमी करण्यासाठी आणि आत्मिक शक्ती वाढवण्यासाठी. आम्हाला माहित आहे, येशूने 40 दिवस 40 दिवस आणि 40 रात्र उपवास केल्यानंतर हे शरीर एकदम कमजोर झालं. येशूचं शरीर कमजोर झालं आणि ते एकदम बिलकुल शक्तिहीन झालं. त्याच्यामध्ये, या शरीरामध्ये बिलकुल शक्ती नव्हती आणि तो लहाकत होता, दम टाकत होता आणि तो एकदम थकून गेला. त्याची जीभ सुकून गेली होती. आणि अशा परिस्थितीमध्ये शैतान डाव खेळण्याचा प्रयत्न करतो. येशूकडे येऊन म्हणतो, तू खूप उपाशी आहेस, तू भूक लागली आहे ना, मग तू तर देवाचा पुत्र आहेस ना, तर तू ह्या धोंड्याच्या भाकरी करून खा. तेव्हा येशू काय म्हणाला? येशूला
ह्या शरीराची चिंता नव्हती. त्यावेळेस खरं म्हटलं तर येशूचं शरीर कमजोर झालं, परंतु आत्मा बळावला होता, आत्म्याची शक्ती वाढली होती. आणि तेव्हा येशूने म्हटलं, शैताना, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने जगेल. म्हणजे येशूची शक्ती, आत्मिक शक्ती वाढली, देवाशी संबंध जुळला आणि त्यांनी देवाच्या वचनाने त्या शैतानावर विजय मिळवला. आणि शैतान त्या येशूच्या परीक्षेमध्ये, आपल्या येशूच्या परीक्षे घेण्यामध्ये तो हारला. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला विजय मिळवण्यासाठी उपवास करणे, प्रार्थना करणे फार गरजेचं आहे. म्हणून आम्हाला परमेश्वर हे संधी देत आहेत की आम्ही आमच्या आत्म्याला बळकट करण्यासाठी हा 40 दिवस आणि 40 रात्र आपण सुद्धा हा उपवासाचा अनुभव घ्यावा, प्रार्थना करावी. हे 40 दिवस उपवास करणे म्हणजे फक्त उपवासी राहणे नाही, देवाशी जुळून प्रार्थना करणे. आणि आम्हाला हा उपवास काळ आपण राख लावून जेव्हा आम्ही सुरुवात करत आहोत उपवास काळ, तेव्हा हा राख लावून सुरू करण्याचा अर्थ काय की आम्ही जेव्हा मात्याला राख लावतो, आम्हाला पुरोहिताकडून ह्या मिसा बलिदानामध्ये राख लावल्या जाते, तेव्हा आम्हाला आठवण करून देण्यात येते की हे आमचं शरीर जे आहे हे माती आहे, हे शरीर मातीत जाणार आहे, हा शरीराला काही महत्व नाही. म्हणून आम्ही जेव्हा जेव्हा उल्हास करतो, आनंद करतो, पार्टी करतो, मोठे मोठे जेवणामध्ये जातो, तेव्हा आम्ही काय करतो, तेव्हा ह्या शरीराला चांगलं जेवण, चांगलं टेस्टी जेवण, आनंद, आईस्क्रीम खाणे, मिठाई खाणे, काय करतो, हे आनंद म्हणजे काय करतो, खरं म्हणलं तर शरीराला आनंद देण्याचा प्रयत्न करतो, शरीराला उल्हासून मोठं करण्याचा प्रयत्न करतो. परंतु उपवास काळामध्ये आम्ही काय करतो, हा शरीराला खाली किंवा याला शरीराला दुःख देण्याचा, शरीराला त्रास देण्याचा आम्ही निर्णय करतो, म्हणजेच उपवास करतो. आणि जेव्हा शरीर कमजोर होते, शरीराला आम्ही खाली टाकतो, तेव्हा आमचा आत्मा बळावतो. म्हणजे आम्ही आत्म्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, आत्मिक शक्ती वाढली पाहिजे. उपवास केल्याने आम्ही आत्मिक शक्ती वाढवतो, भक्ती केल्याने आम्ही दैवी शक्ती वाढवतो, आध्यात्मिक शक्ती आम्ही वाढवतो. म्हणून ह्या काळामध्ये आम्ही शरीराला कमी करून आत्म्याला उंच करण्याचा वेळ आहे. त्याच्यासाठीच ह्या शरीराला राख लावून, ह्या शरीर माती आहे आणि मातीत जाणार आहे, परंतु आत्मा देवाचा आहे आणि आम्हाला आत्म्याला स्वर्गात नेणे आहे. प्रियजन हो, आपण या उपवास काळामध्ये प्रार्थना करूया, उपवास करूया, प्रार्थनामय जीवन जगूया, आत्म्याला आपण उंच करण्याचा प्रयत्न करूया, आत्मिक शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करूया, आध्यात्मिक जीवनाकडे आपण लक्ष देऊया आणि प्रार्थनामय जीवन जगूया. येशूला खूप दुःख झाले, त्याला क्रूसावर टांगण्यात आलं, त्याच्या शरीराला मोडल्या गेलं, तोडल्या गेलं, घायाळ केल्या गेलं. आणि त्या घायाळ शरीराद्वारे परमेश्वराने, येशूच्या घायाळ शरीराद्वारे परमेश्वराने आमच्या शरीराला शुद्ध केलेला आहे, निरोगी केलेला आहे. आम्ही यशाचा ग्रंथ अध्याय 53 ओवी 5 मध्ये वाचतो, त्याच्या शरीरावर झालेल्या घावाने आम्ही रोगमुक्त झालेला आहोत, त्यांनी सांडलेल्या रक्ताने आम्ही शुद्ध झालेला आहोत आणि त्याच्या मृत्यूद्वारे आम्हाला जीवन मिळालेले आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, हा उपवास काळ आध्यात्मिक शक्ती वाढवण्याचा काळ, उपवास काळ देवाशी संबंध जोडण्याचा काळ, हा उपवास काळ आमच्या जीवनाला स्वर्गीय वातावरणामध्ये नेण्याचा काळ आणि आम्हाला अनंत जीवनाकडे वाटचाल करण्याचा काळ आहे. आपण विश्वास ठेवूया, विश्वासाने, भक्तीने हा काळ आपण साजरा करूया आणि उपवास काळामध्ये एक चांगली प्रार्थना आणि आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी आपण प्रयत्न करूया.